शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. याच दिवसापासून उज्ज्वल भविष्यासाठीच्या प्रवासाची खरी सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद खेड गटाचे सदस्य कमिश दादा कांबळे यांनी गटातील विविध शाळांना भेट देत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. गटातील सुमारे 14 शाळांमध्ये शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. कृष्णानगर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास आणि पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर प्रतापसिंहनगर आणि क्षेत्र माहुली येथील शाळांमध्येही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. याचबरोबर श्रीराम विद्यामंदिर येथे हुशार, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी सायकलींचे वाटप करण्यात आले. शिक्षणाची गंगोत्री समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे कमिश दादा कांबळे यांनी सांगितले. तसेच भविष्यातही विद्यार्थी आणि शाळांच्या गरजा प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पहिला दिवस माझ्या समवेत वनिताई पवार, गौरवदादा आणि आमचे माहुलीचे उपसरपंच सत्यवंत दादा, निलेश दादा उपसरपंच या सर्वांसमवेश आम्ही खेड क्षेत्र माहुली केंद्रातून सुमारे 14 शाळांमध्ये शालेय वाटपाचे शैक्षणिक वाटपाचे साहित्याचे आम्ही आता वाटप केलेले आहे. त्यामध्ये सायकली असतील, त्यानंतर मुलांना बॅग्स असतील, बॉटल्स असतील, वह्या असतील, त्यानंतर संगणक असतील, या सर्व साहित्याचे वाटप आम्ही केलेले आहे. येणाऱ्या काळात खेड जिल्हा परिषद गटामध्ये शैक्षणिक दर्जा सुधारून जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व कसे वाढेल आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही तेजस्वी अभियान सेमी इंग्लिश मिडियम स्कूल चालू करत आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शाळा व्यवस्थापन कमिटीच्या धर्तीवर केंद्र कमिटी आम्ही स्थापन करून त्यासाठी जिल्हा परिषद सेसमधून प्रत्येक शाळेला साधारणपणे एक 20 लाख रुपयाचा GPSमधून निधी मंजूर करणार आहे. येणाऱ्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि 9वीमध्ये जे विद्यार्थी पात्र होतील त्या सर्वांना आम्ही सायकलची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद गटासाठी मी विकासासाठी कटिबद्ध राहीन असे अभिवाचन मी जनतेला निवडणुकीच्या काळात दिले होते. त्याच्या प्रतीचे आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळातील 5 वर्षच नाही तर इथून पुढे खेडच्या जनतेसाठी अहोरात्र कष्ट आणि काम करण्याचा माझा मानस असून त्यासाठी मला पाठबळ देणारे सुधीरदादा काकडे असतील, त्यानंतर आमचे ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे मार्गदर्शक पिंटू दादा गायकवाड यांचे विशेष आभार व्यक्त आणि पूर्ण व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.